आज ना फायनली बऱ्याच दिवसानंतर मस्तपैकी ऊन पडलं आहे आणि वातावरण पण खूप छान आहे. आणि काल इतका पाऊस झाला, भरपूर पाऊस झाला काल, पण आज मात्र खूप छान ऊन पडलं आहे. रात्रीसुद्धा पाऊस नाही झाला आणि आज सकाळपासून सुद्धा पाऊस नाही आहे. मस्तपैकी ऊन पडलं आहे. आता माझी बाकीची सगळी कामं आटोपली आहेत. जसं की तुम्हाला दिसत असेल, माझं किचन वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे. आणि आज मला बनवायचे आहेत खारीक आणि खोबऱ्याचे लाडू. काय होतंय ना, पाऊस चालू झाला आहे ना, तेव्हापासून वातावरण खूप थंड झालं आहे आणि त्यामुळे ना माझे पाय आणि माझी कंबर खूप दुखायला लागली आहे. सो आज माझं ऑपरेशन झालं ना, तेव्हाच खारीक आणि खोबरं जे कुठून आणलं होतं ना, ते अजूनही आहे. त्याचे लाडू बनवताच आले नाही, त्याचे लाडू मी काही बनवलेच नाही. सो आत्ता माझे ना पाय आणि कंबर खूप दुखायला लागले, कारण की वातावरण थोडंसं थंड झालं ना, हिवाळ्यात किंवा असं वातावरण थंड असेल ना, की मग हा त्रास होतो. तर आता मी ते लाडू बनवायला घेतले आहेत. सो त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर ही आहे खारीक, खोबरं आणि ड्रायफ्रूट्स यांची पावडर आहे ही. ते सगळं वाळवून त्याला फोडून त्याच्या बिया काढून खोबरं बारीक चॉप करून आणि यात थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेत आणि याची पावडर बनवून आणली आहे. हा एअर फ्रायरमध्ये यूज होणारा यूज अँड थ्रो पेपर आहे. तर गूळ खूप कडक असतो, त्यामुळे ना चॉप करायला खूप वेळ लागतो. सो मी इथे गुळाला आहे ना 3 मिनिटांसाठी इथं एअर फ्राय करून घेणार आहे. म्हणजे तो खूप नाजूक होईल आणि लगेचच तो कापता येईल. कारण की तो कापून मला त्याला मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे. आणि तुमच्याकडे जर का गूळ पावडर असेल तर मग तो खूपच चांगलं आहे. आणि जोपर्यंत गूळ इथे मेल्ट होतोय ना, तोपर्यंत मी फ्रीजमधनं वेलची आणि जायफळ काढून घेते, कारण की ते सुद्धा चवीसाठी या लाडवांमध्ये मी ॲड करणार आहे. तर वेलची आणि जायफळाचा तुकडा मी इथे मिक्सरला लावून घेते आहे. आता तुम्हाला कितपत आवडते त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. वेलचीची पूड केली आणि तेवढ्यात लाडू रडत आला, कारण की त्याला आली होती झोप. सो मग मी हे असं साईडला ठेवलं आणि म्हटलं की पहिलं त्याला झोपून घ्यावं, नाही तर मग लाडू काय होणारच नाहीत. सो मग मी पहिलं त्याला झोपवायला घेतलं. पुन्हा मग खाली आले आणि जो गूळ मी एअर फ्राय केला होता तर तो खूप छान लगेच इझिली कट होत होता. बघू शकता तुम्ही, एवढा स्मूथली गूळ कट होतच नाही, पण त्याला एअर फ्राय केल्यामुळे मग तो छान असा लूज झाला होता. आणि तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर तुम्ही मायक्रोवेव्हसुद्धा करू शकता. आणि मग मी मस्त कट करून घेतला आणि मग मिक्सरमध्ये थोडा गूळ आणि थोडं खारीक आणि खोबरं आणि ड्रायफ्रूटची जी पावडर होती ती एकत्र मी फिरवून घेतली. याने काय होतं ना, प्रोसेस खूप इझी होते. किंवा मग तुपामध्ये गूळ टाकून तसंही काही लोक करतात, पण मला हे खूप इझी वाटतं. सो मी हे असंच प्रिफर करते करायला. आणि गुळात हे कंबाईन झाल्यामुळे आहे ना, जेव्हा यात आपण गरम तूप टाकतो ना, तर लाडू खूप इझिली वळतात. आणि ज्यावेळी लाडू झाला त्यावेळी डिलिव्हरीच्या वेळी माझ्या मम्मीने ड्रायफ्रूट्स, खोबरं याच्यासोबतच गूळसुद्धा बाहेरून दळून एकत्र आणला होता. सो तेव्हा मला ही आयडिया आली की हे दोन्ही जर का एकत्र आलं ना, तर खूप पटकन इझिली लाडू बनतात. सो यावेळी मी तेच केलं आहे. आता सगळ्या मिक्सरला ना मी थोडीशी पावडर आणि थोडंसं गुळ असं करून सगळं एकदा मिक्सरला मी फिरवून घेतलं आणि ते एका भांड्यामध्ये काढलं. आणि मोठं भांडं घेतलं आहे, जेणेकरून मग ते सगळं मिक्स करायला मला इझी जाईल, कारण की यामध्ये आपल्याला तूपसुद्धा ॲड करायचं आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जी लास्ट बॅच होती ना, त्यामध्ये मी ही जायफळ आणि वेलचीची पूडसुद्धा ॲड केली होती, म्हणजे ते या सगळ्यामध्ये मिक्स होऊन जाईल. आणि यामध्ये मी बाळंतबत्तीसा जो की आपण डिलिव्हरीच्या वेळी लाडू बनवताना टाकतात ना, तो मी ॲड केला होता. आता हे फक्त बाळंतीण बाळांसाठी नसतं, हे सगळ्यांसाठी खूप चांगलं असतं. यात बऱ्याच गोष्टी असतात ज्या की आपल्या कमरेसाठी, पायदुखीसाठी आणि आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात. यामध्ये मेथी, सुंठवडा वगैरे सगळं काही असतं. सो मी ही पावडर ॲड केली
आता ती मी थोडीच टाकली कारण की अजूनसुद्धा लाडू मला बनवायचे आहेत नंतर. आणि हे बघा तुम्ही किती इझिली लाडू बनत आहेत. अजून तर याच्यात तूपसुद्धा ॲड करायचं आहे, पण आत्ताच लाडवाला इतका छान चिकटपणा आला आहे. आता हे सगळं एकत्र छान मिक्स करून घेतलं आणि आता मी यामध्ये टाकते आहे गरम तूप. आणि हे तूप माझं घरचं आहे, मी घरी बनवलेलं आहे. सो हे तूप जसं लागेल तसं तुम्ही वापरू शकता. आता मी जवळजवळ इथे 1 पाऊण वाटी तूप वापरलं आणि तुम्हाला हवं तसं कमी जास्त करू शकता. फार तुपाची गरज लागत नाही हे लाडू वळायला, पण शरीरासाठी चांगलं असतं म्हणून मी यात तूप ॲड केलेलं आहे. कारण शिव पण खाणार आहे, लाडू पण खाणार आहे. आणि मी लगेचच याचे लाडूसुद्धा वळायला घेतले आणि खूप पटापट मस्त लाडू होत होते. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझे एवढे लाडू बनवून झाले आणि जस्ट मशीन आली आहे. ॲक्च्युली कालच त्याची डिलेवरी होती, पण काल इतका पाऊस झाला, भाममध्ये भरपूर पाणी जमा झालं होतं, त्यामुळे मग ती आज मिळाली. आणि आज आत्ता 1 वाजला आहे, सो भरपूर लवकर मिळाली. आता मशीन आली आहे, पण त्याला इन्स्टॉल करणारा अजून आलेला नाही आहे. तर त्यांना कॉल केला होता, ते म्हटले संध्याकाळपर्यंत फ्री होईल, ते संध्याकाळी इन्स्टॉल करायला येतील. आज संध्याकाळी येतील किंवा मग उद्या सकाळी येतील. सो माझे लाडू बनवून तयार झालेत. तर खूप दिवसांपासून करायचे होते, ते राहिले होते. सो लाडू बनवून झाले. मशीनसुद्धा काल यायची होती, ती काल नाही आली, आज आली. आणि इन्स्टॉलेशनसुद्धा संध्याकाळी होईल. सो आजच्या दिवसात बऱ्यापैकी कामं झालेली आहेत. आता विनायक आज घरी होता, पण त्याला भाजी चपाती खायची नव्हती. तर मग मी चपात्यांचे तुकडे करायला घेतले. आता हे सगळ्यांनाच खूप आवडतात आणि शक्यतो हे शिळ्या चपात्यांचे बनवतात, पण मी इथे सकाळच्या चपात्यांचे दुपारी बनवत होते. आणि हेच तुम्ही सगळेच घरी नक्कीच बनवत असाल आणि चवीला पण खूप मस्त लागतात. आता हे बनवायला पण खूप सोपे आहेत. चपातीचे तुकडे करून घ्यायचे, त्यात लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी शिंपडायचं. आता हे सगळं चपातीला मस्तपैकी कोट करून घ्यायचं. आणि मी हे एअर फ्रायरमध्ये बनवते. तुम्ही तव्यावर हे सगळं पसरवून त्याला मस्त कडक होऊन द्यायचं आणि हे खूप मस्त लागतं. आता मी हे तुकडे बनवत होते ना, तेवढ्यात लाडू आला आणि त्याने माझा ट्रायपॉड बघितला आणि ट्रायपॉड बघितला की त्याला लगेच तो हवा असतो. सो मी खूप लक्ष ठेवून हे सगळं शूट करत असते की लाडू येतो आहे की काय, नाही तर मला लगेच लपवायला. डान्स इकडे मागं, हा कर डान्स, कर डान्स. आता एअर फ्रायरमध्ये मी जो यूज अँड थ्रोचा पेपर होता तो टाकला. त्यानंतर हे तुकडे टाकले आणि 180 डिग्रीला मी 19 मिनिटांसाठी लावलं, पण ते 10 मिनिटातच रेडी झाले होते. आणि हे बघा किती क्रंची झालेत, तुम्हाला आवाज येतच असेल. कुरकुरे कुरकुरे खातो तू? काय आहे बघ, काय आहे, काय आहे? खा बरं.
कसं बनवलंय सांग मला. आवडलं तुला? यम्मी आहे. खाऊन टाक मग. संपा कर. सो माझे मिशोवरनं काही पार्सल्स आले ते मी तुमच्यासोबत शेअर करते. यामध्ये एक कुर्ता आहे, कुर्ता कम टॉप आहे जो की कॉटनचा आहे, तुम्हाला नंतर दाखवते. यामध्ये मी लाडूसाठी हा गेम मागवला आहे. सो हे मी लाडू आणि शिवसाठी ऑर्डर केलं आहे. हो ना, गेम खेळायचं. लाडूला आवाज दे. बेबीला सांग काय आलंय, पटकन बोलव. बेबीला म्हण काय आणलंय, लवकर ये. यामध्ये आहे ना सुरी आहे, पण आपली नॉर्मल जी सुरी असते तशी नाही आहे. खूप मस्त आहे दिसायला, एस्थेटिक अशी मस्तपैकी सुरी आहे. दिसायला खूप मस्त दिसते, खूप मस्त दिसते. ओ वाव. सो ही अशी मला रिसीव झालेली आहे. त्यावर खूप छान प्रिंट आहे. सो ही सुरी आहे, 3 सुऱ्यांचा सेट आहे हा. ही दुसरी आणि ही छोटीवाली तिसरी, 3 आहेत. आणि हा आहे कुर्ता. हा फक्त कुर्ता आहे, याच्यासोबत पॅन्ट नाही आहे. कापड खूप मस्त आहे, खूप स्मूथ आहे, सॉफ्ट आहे. डेफिनेटली हे मला मोठं होतं आहे, मला हे अल्टर करावं लागेल. आणि ही सगळ्यात लहान साईज आहे, एस साईजमध्ये आहे, पण स्टील हे खूप मोठं आहे. पण याचा कलर, याचं हे टेक्स्चर मला खूप आवडलं आहे. याची प्रिंट पण मस्त आहे. सो मी हा ऑर्डर केला होता. आता हा जो कुर्ता आहे ना, त्याला मी रिटर्न करणार आहे, कारण की हा खूपच मोठा होतो आहे. व्हेरी गुड. हे आता हे लाडू, आता हे वाला, हे व्हेरी गुड. काय देऊ? हे नाही. बरं, हे बघ, हे लाव, हे लाव. ओ हा हा